कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे पारू जरा पाणी घे ग प्यायला। खेळत बसण्यापेक्षा जरा मला आवरावरीला मदत कर। पण बा तुला कुठल्या पण गोष्टीला काय वेळच नसतोय बघ। हे बघ, आवरायला कुठली वेळ नसते। अरे रात्रीचं कोण घर आवरतं का? आपण आवरतो। उद्या हरीश सर जेवायला येणार आहेत। सकाळी सकाळी आवरायचं म्हणजे लय काय होईल। सारी बातें चुकून हातातलं विसरलं मी। काय आहे पारू, केवढा हात आंधळटपणा। असं कसं करून चालेल? आता लगीन होणार आहे बाई तुझं। पण बा ते हरीश सर का आलेत परत? ते आल्यापासून तायडीचं हसूच गेले बघ। सारखं काही ना काहीतरी विचार करत असते। ते यायच्या आधी समजा किती चांगलं होतं, ते आल्यापासून समजा वाईट होतंय बघ। गणे, ते तुझे होणारे दाजी आहेत आणि माझे होणारे जावई आहेत। त्यांच्याबद्दल नीट बोलायचा। बरोबर बोललात मारुती मामा। पारूच्या नवऱ्याला त्याचा मान मिळायलाच हवा, बरोबर ना? काय नवरी बाई, तयारी कुठवर आली आहे? नवरदेव येणार आहेत जेवायला। पारू नाही म्हणजे तूच बोलवलंस का हरीशला? कारण एवढ्या लगेच होकार दिलास ना तू, म्हणून विचारलं। अगं मस्करी करतीये, जरा हस। बरं ऐक ना, मला तुझ्याशी थोडंसं बोलायचंय, चल ना जरा बाहेर। काय बोलायचं आहे? नाही तिला येणार नाही, तिला लय काम ती नाही येणार। अरे गणी, असं बोलायचं नाही। ते मोठी आहेत ना तुझ्यापेक्षा। चल आलोच आम्ही। अनुष्का मॅडम काय करते? सोडा। काय खुश ना नवरा येतोय तुझा? पण एक मिनिट, किती नवरा आहेत का तुला? अरे बाप रे, 2-2 नवरा तर फार तुला। नाही नाही पारू, तर लोक नावं ठेवतील तुला। तर शाही नाही, शेण फासतील तुझ्या तोंडाला। आणि हो, त्या लोकांचा काही भरोसा नाही आहे। ते मारुती मामाला पण गाठू शकतात, त्यामुळे जरा सांभाळून राहा। अनुष्का मॅडम तोंड सांभाळा। काय बोलताय तुम्ही? काय झालं पारू? मी काय चुकीचं बोलतेय का? नाही येत का तुला 2-2 नवरे? मला तुमच्याशी बोलत बसण्यात येईल नाही। काय करते? सोडा मला। तू सोडा ती माझ्या नवऱ्याला, लग्न कर आणि निघून जा। कारण कसं ना, मला गोष्टी जरा सोप्या होतील। तुम्हाला काय वाटलं अनुष्का मॅडम, तुमच्या या घाणेरड्या इच्छा मी पूर्ण होते? अजिबात नाही। मी तुम्हाला याआधी बी सांगितलं ना, आता परत एकदा सांगते। या घरात कुणी जाणार असेल ना, तर त्यात तुम्ही आहात, मी नाही। तुमची येळ जवळ आली आहे आता। चला, मी सांगितलंय तसं बॅग आवरायला घ्या। मॅम बघताय ना ही मोलकरणी माझ्याशी कशी बोलतीये ते। घाबरलीस ना? असंच घाबरायचं, लायकीत राहायचं आणि नव्या नवऱ्यासोबत लग्न करून निघायचं। खूप काही घडलंय। हरीश परत आलाय। हरीशचं आणि पारूचं पुन्हा एकदा लग्न ठरवलंय। पारूसाठी हे खूप चांगलंय, पण मला आनंद का नाही होतोय? पारू माझी खूप चांगली मैत्रीण आहे।
तिचे लग्न आम्ही खूप धूमधडाक्यात करायचं ठरवलंय. मला तर तुलाही इन्व्हाइट करायचं, पण तू आहेस कुठे? लिसन यू मिस्ट्री गर्ल, मला ना आदित्य सर, कापी. सर, तुम्ही अजून सुद्धा या डोळ्यांशी बोलता? नाही, ते मी असंच शेअर करत होतो. सर, आता तुमचा साखरपुडा झाला आहे आणि तरी बी तुम्ही या डोळ्यांशी बोलता. हे बघा, अनुष्का मॅडमना हे समजा नाही आवडणार. रोज समजू शकतो, पण मी जस्ट एक मैत्रीण म्हणून शेअर करत होतो, बस इतकंच. आणि माझ्या आणि अनुष्काच्या नात्याची व्हॅल्यू मला खूप चांगलीच माहिती आहे. इकडे बस, सर काय करता? इकडे बस ना. अहो पण सर, एक मिनिट इथे बस ना. पारू, तू पण बोल ना या डोळ्यांची. काय? पारू, तू लग्न झालं की निघून गेल्यावर या डोळ्यांचाच तर आधार आहे ना मला गोष्टी शेअर करायला. मिस्ट्री गर्ल ही पारू, आमच्या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर आणि माझी खूप चांगली मैत्रीण. पारू, तू हिला हाय कर ना प्लीज. मला माहिती आहे तुला हा वेडेपणा वाटेल, पण माझ्यासाठी. मिस्ट्री गर्ल, मी नवऱ्याच्या घरी गेल्यावर तू माझी साथ देशील ना? माझी माझी मैत्रीण म्हणून. आदित्य, आज टेंडर ओपनिंग आहे. मॅम वेट करतात, निघायचं? या सॉरी, मी निघत. सर कापी. नाही, मी ऑफिसमध्ये घेईन. सॉरी, एक्सक्यूज. ऐक ना, आदित्य आज खूप खुश वाटत होता. काय ग, काय करत होता तुम्ही दोघं या रूम मध्ये? अनुष्का मॅडम, तोंड सांभाळा. बिचारी पारू, तुला आदित्य हवा होता, पण तो मला मिळाला. शिवाय तो सतत एक पारू पारू करत तुझ्या मागे मागे फिरत असतो आणि ह्या डोळ्यांचीही फ्लर्ट करतो. यो, कसली चीप बिहेवियर आहे ना हे. सगळेच किर्लोस्कर असतात का ग? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.